का मागच्या कालखंडामध्ये या ठिकाणी सर्वांनी एक करून या ठिकाणी विषय झाला का आता या ठिकाणी नवीन आमदार करायचा। त्यावेळेस सर्वांनी खऱ्या अर्थाने कैलासाची अशोकराव होते आणि अशोकरावांनी येऊन सर्वांनी एक मोठ बांधली का चला या ठिकाणी आपण नवीन आमदार या ठिकाणी करायचा। त्या दृष्टिकोनातून भूमिका घेतली। भूमिका घेत असताना आपण पाहतोय की घोरपाडा मातेच्या तिथं आणि राघोजी भांगरेंच्या पुढं आपलं ज्या दिवशी पुतळ्याचं आंदोलन झालं त्या दिवशी आपणच मला सांगितलं का ज्या राघोजी भांगरेंचा पुतळा ज्या ठिकाणी बसलेला होता त्या पुतळ्यासमोर सर्वांच्या शपथी झाल्या का आता सगळ्यांना मिळून एकत्र येऊ आणि एकत्र येऊन खऱ्या अर्थाने ही लढाई लढू। घडलं काय? घडलं असं की त्याच्यानंतर निवडणुका झाल्या, माझा पराभव झाला। परत या ठिकाणी ते आमदार महोदय 2000 निवडून आले। निवडून आल्यानंतर या ठिकाणी घडली काय? पहिले घटना एक काम केली का त्यांच्याबरोबरचे जेवढे कोणी होते साथीदार एक 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 त्यांना बाजूला करण्यात आलं। एक एक बाजूला करण्यात आलं आणि शेवटी राहिलेलं काय होतं? एकच साक्षीदार होता, तो म्हणजे राघोजी भांगरेंचा पुतळा। तो देखील JCB ना आणि त्याला देखील पाडायचं काम या आमदार महोदयांनी करण्यात आलं। खास अकोलेकरांसाठी हॉटेल AFC घेऊन आलं आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी। इंडियन डिशेस, पंजाबी डिशेस, चायनीज, साऊथ इंडियन, AFC स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा, बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध। फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टीसाठी स्वतंत्र हॉल उपलब्ध।